आज आपण ॲड्रिनल ग्रंथींचे विकार यावर चर्चा करूया। आपल्या शरीरातील अंतर्ग्रंथींमध्ये दोन्ही मूत्रपिंडांच्या डोक्यावर स्थित असलेल्या ॲड्रिनल ग्रंथी आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात। या ग्रंथीत निर्माण होणारी ॲड्रिनलिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड सारखी हॉर्मोन्स गंभीर अवस्थेत आपली शारीरिक क्षमता, रक्तदाब, नाडीची गती, मेटाबॉलिझम सुव्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात। या हॉर्मोन्सच्या अभावी रुग्ण मृतपाय होण्याची शक्यता असते। शरीरावर वेळोवेळी होणारे जीवघेणे आघात पाहता या ग्रंथींविषयी माहिती असणं आवश्यक वाटतं। या ग्रंथींच्या आजारात हॉर्मोनची त्रुटी किंवा अधिक्य कारणीभूत ठरतं। ॲड्रिनल ग्रंथींमध्ये असलेल्या गाठींमुळे हॉर्मोन्सची निर्मिती अधिक झाली तर त्या निर्माण करीत असलेल्या हॉर्मोन्सचे दूरगामी परिणाम होत असतात। विशेषतः शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स, पाण्याचं प्रमाण, मेटाबॉलिझम आणि तणावाच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता अशा गोष्टींमध्ये त्याच्यामुळे बदल घडून येतो। या ग्रंथीच्या बाहेरील भागात असलेल्या पेशींमधून कॉर्टिकोस्टेरॉइड्स, अल्डोस्टेरॉन आणि लैंगिक हॉर्मोन्स तयार होतात। कुशिंग सिंड्रोम ह्या विकृतीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स हॉर्मोनचे प्रमाण वाढलेलं असतं। या व्याधीमध्ये शरीरामध्ये हळूहळू बदल घडतात। विशेषतः चेहऱ्याला गोलाई येते आणि कमरेच्या भागाखालची चरबी वाढते। मानेवर चरबी बैलाच्या वशिंडासारखी दिसते। अंगावरील आणि चेहऱ्यावरील केस, दाढी, मिशा, कल्ले वाढतात। स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येते आणि मेनोपॉज होतो। पोट, पोटऱ्या आणि हातांवर काळपट लाल पट्टे दिसतात। स्नायूला अशक्तपणा आल्यामुळे जिने चढणं अवघड जातं। सहज जखमा होतात। अंगावर पिटिका, फोड येतात। ब्लड प्रेशर वाढतं। मानसिकदृष्ट्या नैराश्य येतं आणि मनोवृत्तीत वारंवार बदल घडतात। हाडं दुखतात, हाडं ठिसूळ होतात आणि रक्तातील साखरही वाढते। खूप थकवा येतो, दम लागतो आणि हृदय दौर्बल्यही येतं। अनेक रुग्ण आयुष्यभर विविध प्रदीर्घ, जीर्ण आणि दुर्धर आजारांसाठी कॉर्टिकोस्टेरॉइडची औषधं घेत असतात। अशा व्यक्तींना कुशिंग सिंड्रोम होण्याची शक्यता असते। निदान करण्यासाठी अशा रुग्णांच्या रक्त तपासणीत कॉर्टिकोस्टेरॉइडचं प्रमाण मोजलं जातं। ते वाढलेलं असतं। ॲड्रिनल ग्रंथी आणि पिट्युटरी ग्रंथींच्या आकारात वाढ झाली का नाही हे पाहायला लागतं। मग यासाठी MRI किंवा CT स्कॅन उपयोगी पडतो। एकदा का आपली निदान निश्चिती झाली की उपचाराला दिशा मिळते। कॉर्टिकोस्टेरॉइड औषधांचं प्रमाण आपल्याला मग आटोक्यात आणायला लागतं। ॲड्रिनल ग्रंथींचा ट्यूमर असेल तर ऑपरेशन करायलाही लागतं आणि हे ऑपरेशनही दुर्बिणीद्वारे होतं। कधी कधी रेडिएशन थेरपी द्यायला लागते आणि त्यानुसार गरजेनुसार स्टेरॉइडची औषधं द्यायला लागू शकतात। ती आयुष्यभर घ्यायला लागू शकतात। विशेषतः जर दोन्ही ॲड्रिनल ग्रंथी काढल्या असतील तर असं नक्कीच लागतं। अल्डोस्टेरॉन हॉर्मोन्सचे प्रमाण वाढल्यास हायपर अल्डोस्टेरॉनिझम नावाचा आजार होतो। यामध्ये ब्लड प्रेशर वाढतं, इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण वाढतं आणि युरिन वाटे पोटॅशियम जास्त एक्सक्रीट होतं। यामुळे अशक्तपणा, स्नायू दौर्बल्य आणि पायाला गोळे येतात। वारंवार लघवीला जावंसं वाटतं, खूप तहान लागते। भरपूर लघवी होणारी स्पायरोनोलॅक्टोन नावाची औषधं अशा वेळेला वापरतात। फिओक्रोमोसायटोमा हा ही एक ॲड्रिनल ग्रंथींचा ट्यूमर असून ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनलिन ही हॉर्मोन्स याच्यामध्ये वाढतात। यंग हायपरटेन्शनमध्ये ह्या आजाराची शक्यता असते। जर तरुण वयात ब्लड प्रेशरमध्ये सतत फरक होत असेल, छातीत धडधड होत असेल, चेहऱ्यांना खूप गरम वाटत असेल, घाम येत असेल, हातपाय थरथरत असतील, डोकं दुखत असेल, झोप लागत नसेल तर ती या ट्यूमरची लक्षणं आहेत। युरिनमधलं VMA आणि CT स्कॅन करून या आजाराचं निदान करता येतं। विविध औषधं आणि सर्जिकल ट्रीटमेंटनी ह्या आजारांना आपण बरं करू शकतो। म्हणूनच ह्या आजारांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही। आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू। ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत। तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा।